नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सुंदर सुंदर लवी असं ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा हा जो ब्लॉग असणार आहे तो त्या प्लॅन नाही म्हणजे काल आम्ही ठरवलेलं इथे जायचं. त्यातलं काय मला नाही वाटत काही होईल असं का बबलून सगळे आता चर्चा करू कुठे काय जायचं आहे ते. तर लेट सी, बघू. जर झालं तर नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दिसतील, कारण की जर नसेल तर ही व्हिडिओ पण येणार नाही तुम्हाला. लेट सी कुठे जायचं त्याशिवाय मजाच नाही. काकाची पेटी लय आवडते मला. तुझी कसली आहे? माझी हात ह्याची आहे रे, काय म्हणतात ते, सुटकेसवाली आहे. ही कोणत्या ब्रँडची आहे? ब्रँड असं नाही ती, ही कशी ह्याची आहे बेंगुड्याची. ही मस्त आहे जरा पेटी, मस्त स्वर मस्त आहे माझ्या पेटी. तुझी कोणत्या ब्रँडची? ब्रँड असं नाही, ते बनवून घेतलेली आहे, कस्टमाइज करून घेतलेली ते रत्न आहे. वाईज तर अजून आम्ही डिसाईडच करतोय. प्रॉब्लेम काय आहे की 30 असल्या कारणाने यांना प्रत्येक गोष्टीचे तर रेट त्यांनी खूप लोकांनी हाय करून ठेवले. आम्हाला जायचं होतं ते सगळेचे जे पॉईंट्स आहेत ना, बोट म्हणून घेऊ होतं, रॉक्स, गोल्डन रॉक अँड ऑल सगळे त्या ठिकाणी जायचं होतं. बट काही डिसाईड होत नाही. आम्ही कॉल केले बट 30 असल्या कारणाने खूप पर्यटक आहेत ना गोवापेक्षा जास्त इथे या खालच्या साईडच्या पट्ट्याला येऊन थांबले. सो दॅट्स वाय खूप आता त्यांचे रेट देखील आहेत. बघू कसं काय ते. आम्ही नेहमी असं अनप्लॅनच होतो, पहिल्यांदा प्लॅन करून त्याला होतं काय होत नाही आपल्याकडनं. बघू तरी अजून काय आहे. हो, गुगलवरती मग बघतो, ट्राय करतो, यूट्यूबवरती काय नवीन काय असेल कुठलं ठिकाण. नाहीतर मग आपला भोगवे ना तरी आपला खवणे आहे. खवणे तर खायला गेलं जाऊ कुठेतरी. बघू. तो मित्रांनो, आता फायनली आम्ही निघालो आहे घरातून. कुठे जायचं अजून काहीच नाही, ट्रिप कशात काय नाही, फक्त कपडे घातले निघालो. इथे जायचं तर बघू, मध्ये ऑन द वे ठरवू कुठे जायचं. जवळपास आमचं आहे माझं गुरुवर्य, गुरुचं घर आहे. खूप मोठा गुरु आहे, समाजगुरू आहे, सर्वस्व म्हणतात त्याला. खूप त्याकडे ज्ञानाचा भंडार आहे माणसाचा. पाठी बघा बबलू आहे बघा. पुढे तुम्हाला कंटिन्यू सांगत जाईन कुठे चाललो आहे, कसं काय. 30 असल्या कारणाने जराशी थोडासा प्रॉब्लेम असणार कुठे ना कुठे गेलं तर बघू आपण कसं टॅकल करू शकतो. हे सगळं आपल्या हातात आहे ना. बघूया चला मित्रांनो. आता आम्ही आलो आहे किल्ल्यावर. कुठे गेला आहात ना तो मी दाखवतो. हां, कुठे गेला बघा. हा ही तटबंदी. पण आता तो पूर्ण ठासा आला, त्यामुळे तुम्हाला काय कळणार पण नाही. आम्ही गाडी लावल्यात. व्ह्यू ही जागा एकदम टोकाला आहे. क्वालिटी मासे मारायला ते ह्याला गेलेत रे, काय म्हणतात ते, फेरफटका मारतात नाही का तेवाले. कॉमेंट मध्ये नक्की सांगू. पट्टा आहे ना. एक नंबर आहे. मित्रांनो, आता इथं आलो काय पाहायला भेटतं बघा. काही अनपढ नालायक उलटे लोक बघा, असे खाऊन असे बघा बाटल्या पण लोक आहेत. म्हणून मी म्हणतो की कोकणात तुम्ही टुरिझम वाढूच नका. हे असे काय तर मित्रांनो, फोटो काढून झालेले आहेत. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे खालच्या साईडला बीचचा रस्ता आहे का बघतो आता जाऊ आहे का बीचला जायला. तिकडनं आम्ही बीचवरती जाऊ. मस्त आहे तिकडे. हा सेल्फी काढत आहे मित्र. पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो. या एक किल्ल्यानी, हे जे एरियाचं नाव आहे किल्ल्यानी होती. आता आम्ही त्या खालच्या बीचवर जायचा प्रयत्न आहे. बुलेटची गाडी परत ते बघलो माझी गाडी, ती गाडी घेऊन.
मित्रांनो व्ह्यू बघा. बघा मध्ये रॉक मस्त एक नंबर. हे आहे किल्ले न्यूचे, विसरलो होतो सांगायला. नागवळणी रोड. रॉक बघा कसा वाटतोय. चला खाली जातो. तो आता आम्ही ते गाडी पार्क केली आणि आतमध्ये खालच्या साईडला चाललोय. ते रस्ता कुठे जायला? पुढून आहे का? ओके ठीक आहे. तिकडनं रस्ता आहे जायला आतमध्ये एंट्री करण्यासाठी. चला किल्ले न्यूती बीचकडे. किल्ले न्यूती म्हणजे इथे किल्ला होता पण तो पूर्ण ठासा आला. आता फक्त राहिलं बीच. फक्त नाव किल्ले न्यूती. न्यूती वेगळं आणि किल्ले न्यूती वेगळं, दोन्ही वेगवेगळ्या साईडला. पूर्ण गावातून असं जावं लागतं. ते कालच्या व्हिडिओमध्ये हेच होतं ना. मस्त वाट्या जायला एकदम फील होतं. सरळ हे बघा आलेलो आहे आम्ही अशा प्रकारे. पण हे जास्त काही नाही, हळूहळू वाढत जाणार वर्ष. पुढच्या वर्षी अजून येतील, लोकांना त्याचं कळतील, लोक सजेस्ट करतील इकडे जावं, त्यानुसार मग वाढत राहणार असं. अरे पिल्लू का छोटी बाय. रॉक मस्त आहे रे. मी तर पहिल्यांदाच आलो आहे. ते किल्ला कुठे आहे? कुठच्या साईडला आहे? काहीच राहिलं नाही ना किल्ल्याचं? काहीच राहिलं नाही ना? हां एकच आहे. तो एकच होता तेवढाच आहे. अच्छा एकदम हवाईसारखी फील होते. पाणी येतं वाटतं वरपर्यंत. ते बघा आम्ही एका टोकाला आलो आहे. मस्त व्ह्यू वाटतं. तुम्हाला कसं वाटत नाही की कमेंटमध्ये सांगायचं. कसलं भारी वाटतं. अजून त्या साईडला पण आहे. तिकडे सगळे ब्लॅक रॉक्स आहेत. त्या साईडला थोडंसं असं हे आहे, झाडं बिडं आहेत. तिथे थोडाफार फोटोशूट करू. मस्त आहे बघा. मी फर्स्ट टाईम आलो आहे म्हणा. बघा इथे एक लिमिट. तिकडे हे गेले ते काय म्हणतात ते एक्सप्लोर करायला गेले ते सगळे. काय बोलतो? सो मित्रांनो पाहू शकतात कसलं भारी वाटतं. इथं मी फोटो बिटो काढलेत मस्त मस्त. माझ्या इंस्टाग्रामच्या ID ला फॉलो करा. उपेंद्र द हिरो करून आहे आणि उपेंद्र घोसर ब्लॉग करून आहे. 2 चॅनल आहेत आपल्यामध्ये, अकाउंट आहेत इंस्टाग्रामवरती. नक्की फॉलो करा. त्याच्यावरती पण आपले काही खूप असे व्हायरल व्हिडिओ तुम्हाला एंटरटेन करू शकतो. म्हणजे एंटरटेन होऊ शकतो तुम्ही. जर तुमचं रेग्युलर नाही टाकत, क्वचित ते टाकले तर टाकतो, बट चांगले टाकतो असे एकदम मस्त मस्त. आणि स्टोरी देखील जास्त काय टाकत नाही, पण फॉलो करा. काही असो फॉलो करा. हे बघा मस्त मजा चालू आहे इकडे. या दोघं फोटोशूट चालू आहेत. पाहू शकता इथे फोटोचे लग्न चालू आणि ते हे चालू आहे. कोणते फोटो तो बोलतो अरे दादा काढता चांगले काढले, आता बोलतो की अरे नाही रे तू बरोबर नाही काढले. असं काहीतरी वाद होत असेल, संभाषण होत असेल. मी इकडे एकदम असं एकांतात असं उभा आहे मस्त. का आता खाली उतरायची सोय नाही, मला कळत नाही कुठे पाय घालू. बघतो मी कसा तरी बघूला बोलतो आणि उतरतो. आलो एक मिनिट आलो. सो मित्रांनो फोटो बिटो मस्त काढून झाले. आता वाजलेत पाच आणि वाजलेत 5. आता हा इकडची ही नदी क्रॉस करून जायचं आहे. का आलं कशा तुझे राहिले तर इथंच काढूया. तर थोडं काकाचे फोटो काढूया आणि निघूया. टाईम झाला 5 वाजलेत. नाही म्हटलं नाही म्हणता मस्त. दोघांची पॉवर चार्जिंग उतरायची किती आहे तुझी? मी पॉवर बँक आणलाय म्हणा. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी. सगळं आमचं आवरलेलं आहे. फोटोशूट बिट अँड सब एव्हरीथिंग. मी पहिल्यांदा विजिट केलं होतं लेणी होतीला. इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. मी फोटो खूप सारे काढले. आता चाललो आहे घरी. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय गाईज, लव यू.